फक्त तुम्हाला असं वाटत असेल आपली उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहावी, तर कर्म माणसाने चांगलं केलं पाहिजे या मतावरती मी ठाम होतो. कर्म माणसाची उत्तम कीर्ती शिल्लक ठेवतं, कर्म माणसाची वाईट कीर्ती शिल्लक ठेवत होतं. अरे माझ्या भगवान बाबांची कीर्ती काल अजरामर आहे, आज अजरामर आहे आणि उद्या सुद्धा अजरामर आहेत. अरे भगवान बाबा गेले नाही, भगवान बाबा गेले ते शरीराने गेले, पण मला असं वाटतंय भगवान बाबा आपल्यामध्ये आत्ता सुद्धा आहेत. ते अजरामर होऊन गेले. माणूस देहाने जातो, कीर्तीने कधीच जात नाही बघा. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले वनी, जपनाम भगवान ध्यान साठिले मनी. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. हो श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावर गावी सूर्योदय समयाला. हो 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 माता कौतिका पिता तो बाजी पोटी रत्न आले उदयाला. दिव्य देऊनी विभूती धन्य केले जगाला. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. होता कीर्तनाचा संग गावोगावी जमती लोक, अंगी असे ताल सूर सदा कीर्तनी तत्पर. हो 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 माणिक बाबा गुरु संसार तारो आता भीती कशाची. उपकार केला आशीर्वाद दिला ही महिमा सद्गुरुची. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. संत जात नसतात, उत्तम कीर्तीने अजरामर असतात, कारण की त्यांचं कर्म हे जगासाठी असतं, कर्म हे समाजासाठी असतं. तुम्हाला सांगू का, भगवान बाबांना गरज नव्हती. भगवान बाबा निघाले होते हिमालयामध्ये, त्यांनी ठरवलं आता या समाजासाठी जगायचं नाही, कारण की या समाजानं माझ्यावरती आरोप घेतलाय, मला वाळीत टाकण्याचं काम केलं, मला नारायणगडावरून हाकलून देण्याचं काम केलंय. भगवान बाबांवरती आळ टाकला होता लोकांनी, आणि तो आळ काही परक्याने घेतला नव्हता, तो आळ जवळच्या माणसाने घेतला होता. अरे जीवनाच्या पाठीवरती जगत असताना, चालत असताना त्रास तुम्हाला कधी परक्याकडून होत नसतो मायबाप, त्रास नेहमी तुम्हाला जवळच्याकडून होत असतो. भगवान बाबांना सुद्धा त्रास जवळच्याकडून झाला. अरे आपल्याला सुद्धा त्रास जवळच्याकडून होतोय. माणसानं परक्यापासून सावध राहूस्तवर माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते, आपल्या जवळच्याला आपला काही इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहूस्तवर माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. अरे जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागे गेले नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेले नाही, जी भावकी भगवान श्री कृष्णाच्या पाठीमागे गेले नाही, अहो जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेले नाही, अहो जी भावकी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या पाठीमागं काय येणार आहे. लहान असाल तर सहन करायला शिका, मोठे असाल तर माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाहीत. अरे भगवान बाबांनी सहन केलं, पण भगवान बाबांनी ठरवलं आता नारायणगडावरती जायचं नाही, आता हिमालयाच्या दिशेने जायचं. भगवान बाबांनी 2-3 दिवस मादळमोही या ठिकाणी निवासस्थान आपलं ठेवलं, आणि भगवान बाबा म्हटले अरे ज्या इंद्रियामुळे मला त्रास होतोय, ज्या इंद्रियामुळे समाज माझ्यावरती आरोप घेतोय, मी जर ते इंद्रियात जर नाहीस केलं तर काय होईल. भगवान बाबांना तो विरह सहन झाला नाही, त्यांच्यावरती झालेला तो आरोप सहन झाला नाही. पखाडो या ठिकाणी
स्नानाला जायचं म्हणून कान्हाला सांगितलं. भिल्ल जमातीचा कान्हा अंगरक्षक भगवान बाबाची सेवा करायचा. अरे वाईट काळामध्ये साथ देणारा तो कान्हा होता. बाबा तुम्हाला समाज तुमच्यावरती किती बी आरोप घेतोय, घेऊ द्या, पण हा कान्हा तुमची साथ सोडणार नाही. मला तुमचा अनुभव आहे, मी तुमची सेवा केलेली आहे. बाबा सगळ्याला त्रास झालाय, तुम्हाला त्रास होणं साहजिकच आहे, कारण की तुमचं जगणं समाजाच्या हितासाठी जगणं आहे. बाबा त्रास होऊ द्या. बरं ठीक आहे कान्हा, जाऊ दे त्या गोष्टी सोड, आपल्याला पखाडो या ठिकाणी स्नानासाठी जायचंय. दिवस उजडला. सकाळ सकाळी कान्हाला घेतलं. रस्त्यामध्ये जात असताना सावकाराचा गोठा भेटतो आणि सावकारजी म्हणतात, बाबा इकडं कुठं निघाले? खूप तिकडे काटेरी वन आहेत, बेसरामाचे झाड आहेत. काय नाही हो सावकार, बरेच दिवस झालं पखाडो या ठिकाणी स्नान केलं नाही. काय करतो? पखाडो या ठिकाणी स्नान करतो. माणिक बाबांनी सांगितलंय, समाजाने तुझ्यावरती खोटा आरोप केलाय, आरोप करू दे, तू समाजाचं मनावरती घेऊ नको, तू नारायणगडावरती ये, मी तुझी वाट पाहतोय, मला बाबांचा निरोप आहे. म्हणून म्हटले मला दुपारी गडावरती जायचंय, मला स्नान करावं लागेल. कान्हा सावकाराला शेणपाणी करू लाग, मदत करू लाग, मी आत्ता जातून स्नान करून मागं येतो. काय भगवान बाबांचा दूरदृष्टिकोन असेल, बाबांच्या मनामध्ये काय असेल हे कोणी सांगू शकत नाही. भगवान बाबा पखाडोच्या दिशेने गेलेले, दर मजल करत जात असताना भगवान बाबा म्हटले होते मी 15 मिनिटात माघारी आलो. अर्धा तास झाला भगवान बाबा आले नाही, 1 तास झाला भगवान बाबा आले नाही, 1.5 तास झाला भगवान बाबा आले नाही. कानाच्या मनामध्ये चलबिचल व्हायला लागले. बाबांवरती झालेलं काल परवा आरोप बाबांना कदाचित सहन तर झाला नाही, म्हणून बाबांनी काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल. कानाला बाबाची खंत वाटू लागली, चिंता वाटू लागली. काना पळतच गेला. पाहतो तर जे मनामध्ये आलं होतं तसंच घडलं होतं. भगवान बाबा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते. कानाने हंबरडा फोडा लागला, बाबा बाबा हे तुम्ही काय केलं? पाहता तर काय, बाबांचं अख्खं धोतर, सगळं धोतर रक्ताने न्हालेलं होतं, रक्ताने भिजलेलं होतं. अरे ज्या समाजानं बाबांवरती आरोप केला, बाबांनी ते इंद्रियच नाहीसं केलंय. लवकरात लवकर बाबांना बीडच्या दवाखान्यामध्ये न्यावं लागेल. सावकाराकडे बातमी पसरली. त्या सावकारानं कानानं बाबाला बीडच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. बाबांची तब्येत बरी झाली. बाबांनी ठरवलं आता या समाजासाठी जगायचं नाही, इथून पुढे तपश्चर्या करायची, साधना करायची, नामस्मरण करायला बाबा हिमालयाकडे निघाले. पण त्याच्या अगोदर ज्या ठिकाणी भगवान बाबाने आपलं इंद्रियाचं छेदन केलं ना, त्या ठिकाणी क्षणामध्ये तुळशीचे झाडं उगवले होते. अरे भगवान बाबांचा चमत्कार असा, भगवान बाबाच्या भक्तीचा प्रसाद इतका. अरे भगवान बाबा सतत भगवंताचं नामस्मरण करत होते. नवे भगवान बाबांना हे नाम माणिक बाबांना दिलं होतं. अरे भगवानाप्रमाणे तुझं जगणं आहे, भगवंताप्रमाणे तुझं जगणं आहे. तू आबा नसून तू भगवान आहेस. का माहितीये का? पूर्वीचा काळ होता ज्या वेळेस भगवान हे नाव मिळणं फार कठीण. बघा एखाद्याला नाव मिळणं फार कठीण असतं, पण त्या नावाला जपून ठेवणं हे फार अवघड असतं. आता आम्ही महाराज आहोत, आम्हाला नाव भेटलंय सोपं आहे. आपल्यासारख्याला आपण महाराज लोकांना नाव भेटणं सोपं आहे, पण ते महाराज पण टिकून ठेवणं, टिकून राहणं हे फार अवघड असतं. त्यावेळेस माणिक बाबा म्हटले होते, आबा तुला गुरुदीक्षा पाहिजे. हट्ट धरला होता, बाबा मला गुरुदीक्षा पाहिजे बालवयामध्ये. आणि गुरुदीक्षा देणं म्हणजे पोरासरांचा खेळ नाही. पूर्वीचा काळ होता, एक गुरु आणि एकच शिष्य. आणि गुरुदीक्षा जर पाहिजे असेल, मोठ्या मोठ्या परीक्षेमधून उत्तीर्ण व्हावं लागतं. बाबा तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे, तुमच्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण व्हायला तयार आहे, सांगा मी काय करू. माणिक बाबाला वाटलं काय लेकरू आहे, काय करावं. थोडस नादी लावायचं, म्हणून म्हटले जा तुला गुरुमंत्रच पाहिजे ना, जा शिखरावरून उडी मारून टाक, दाखव. नारायणगडाचं उंच शिखर आहे. आबाजींनी मागचा पुढचा विचार केला नाही, उंच शिखरावरती गेलेत आणि म्हणायला लागलेत, माणिक बाबा बघा मी उडी मारतोय. जवळच असणारा दुसरा एक शिष्य आहे, माणिक बाबाला म्हणतोय, बाबा आबा वरती चढलाय, तो उडी मारायला लागलाय. माणिक बाबांची सहजच नजर कळसाच्या दिशेने गेली, तर माणिक बाबांना आबाजी दिसले नाही. आबाजी मध्ये माणिक बाबांना साक्षात महाविष्णूचा अवतार दिसले. आणि माणिक बाबांच्या मुखातून शब्द निघाला भगवान. आणि भगवान शब्द निघल्याच्या नंतर आबाजीने भगवान बाबांनी खाली उडी मारली. माणिक बाबाला वाटलं आता माझा आबा, माझा भगवान गेलाय. आणि बघितलं तर काटा सुद्धा पायामध्ये मोडला नव्हता.
अरे आबा, हे तू काय केलंस? तू आबा नाहीस रे, तू सामान्य पुरुष नाहीस, तू सामान्य व्यक्ती नाहीस, साक्षात महाविष्णूचा अवतार आहेस. आजपासून तू आबा नाही, आजपासून तू भगवान आहेस. तुझ्या पायातला काटा सुद्धा तुला मोडला नाही. भगवान हे नाव माणिक बाबानं दिलं, पण नावाप्रमाणे जगणं फार अवघड आहे. पण या नावाला बट्टा लावणारे काही समाजकंटक होते. पण ज्या ठिकाणी बाबांनी ठरवलं आता आपलं इंद्रियाचं छेदन करायचं, त्या ठिकाणी तुळशी उगवल्या होत्या. अहो मला सांगा, आपण हात कापून घेतो, आपलं रक्त सांडतं, रक्त सांडल्याच्या नंतर ती जमीन दूषित होती. हे आपलं कर्म आहे. पण माझ्या भगवान बाबांचं कर्म इतकं गोड होतं, त्यांचं शरीर इतकं पवित्र होतं, त्यांची साधना इतकी पवित्र होती. अरे जे तर रक्ताचे थेंब पडले, तिथं तुळशी उगवल्या बघा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव, दिले अभय तेथे, आरती भगवान बाबा. चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत, दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी, नारायणाचे कैवारी, झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा, आरती भगवान बाबा. चिदानंद जागा वैराग्य मूर्ती मंत, वैराग्य मूर्ती मंत, दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावोने आले देव, दिले अभय तेथे. भगवान बाबांची तब्येत थोडी बरी झाली. भगवान बाबांनी ठरवलं आता या समाजामध्ये राहायचं नाही, इथून पुढलं जीवन आपला उद्धार करण्यासाठी जगायचं. हिमालयाकडे निघालेले आहेत भगवान बाबा. कर्म माणसाचं ऐका किती पवित्र होतं. आणि बातमी कळाली खरवंडीच्या बाजीराव पाटलाला, कारण की खरवंडीच्या बाजीराव पाटलाची आई ती मातोश्री जेवढं प्रेम बाजीराव पाटलावरती करत होती, तेवढंच प्रेम भगवान बाबांवरती करत होते. अरे बाजीराव, तू पाटील म्हणतोस ना स्वतःला, अरे माझा भगवान हिमालयाकडे निघालाय, तू भगवान बाबाला शोधून आण रे. भगवान बाबांना तू पाठीमागं आणल्याशिवाय घरी येऊ नको, माझा जीव कासावीस व्हायला लागलाय. कुठे गेले असतील भगवान बाबा? तू भगवान बाबांना पाठीमागं आण, भगवान बाबांना शोध. आणि पाटील म्हणजे त्या काळी दरारा होता. बाजीराव पाटलाचा खरवंडीच्या 12 वाड्या, त्या 12 वाड्याचं एक असणारं मुख्य गाव खरवंडी, असा दरारा होता. सगळ्या वाडे वस्तीवरती बातमी पसरवली. 5-10 माणसं सगळी शोधायला लागली. पण बातमी कळाली बाबा निघालेले आहेत आणि बाबा करंजीच्या घाटामध्ये आहेत. समजली बातमी, घोड्याला टांग मारली आणि बाजीराव पाटील गेले आणि भगवान बाबांना आडवे झाले. बाबा तुम्ही कुठे निघालात? तुम्ही जर निघून गेले, आमच्यासारख्या भक्तांनी काय करायचं? माझं सोडा, तुम्ही जर निघून गेले, आई मला घरी अन्नच देणार नाही. मला म्हटली भगवान बाबांना घरी घेऊन ये, मगच तुझं तोंड दाखव. बाबा तुम्ही माझ्यासाठी येऊ नका, पण आईसाठी तुम्ही घरी चला. भगवान बाबा आलेले आहेत खरवंडीमध्ये. त्या माई माऊलीचं दर्शन घेतलं आणि बाजीराव पाटलांनी सांगितलं, बाबा तुमच्यावरती झालेला आरोप आम्हाला माहिती आहे, तुम्हाला तो विरह सहन झाला नाही. तुम्ही इतके पवित्र साधू आहात बाबा, तुम्ही हिमालयाला निघाले होते, पाठीमागं माझ्या प्रेमासाठी आले, तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही. हे खरुंडीचा बाजीराव पाटलाचं वचन आहे. बाबा उद्यापासून तुम्हाला जर भक्तीचा माळा फुलवायचा असेल, तुम्ही काय करा बाबा, तुम्ही गड स्थापन करा, सगळा पाठिंबा मी देईल, सगळे कामगार मी पोहोच करेल. बाबा धौम्यगड आहे, धौम्य ऋषींचं तपस्या स्थान असणारा धौम्यगड, ती खरवंडीच्या उत्तरेस असणारी टेकडी, त्याला धौम्यगड म्हणायचे. आणि ते धौम्य ऋषी म्हणजे पांडवांचे असणारे गुरु आहेत. आणि बाबाजी गेलेत आणि बाबांनी नमस्कार केला त्या भूमीला आणि साक्षात पांडवांचे गुरु
धौम्य ऋषी प्रकट झाले आणि त्यांना दृष्टांत दिला, तुम्ही इथून तुमच्या भक्तीचा मळा फुलवा. कित्येक दिवस झालं आम्ही इथं तपश्चर्या केलेली आहे. भगवान बाबा म्हणले, इथून आता भक्तीचा मळा फुलवायचा. धौम्य गडावरती गड स्थापन करायचा. गडाचं बांधकाम सुरू केलेलं आहे. ज्याला जसं जमेल तसे सेवा करायला लागलेत. पाहता पाहता इवलेसे रोप लाविलेद्वारे हळूहळू ते रोपट वाढायला लागलं. गडाचं काम पूर्णत्वाला व्हायला लागलं. आता या गडाचा वर्धापन दिन करायचा, गडाचं नामकरण करायचं, तर काय करायचं? या गडाच्या वर्धापन दिनाला त्या काळी असणारे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, भगवान बाबांनी ठरवलं या गडाच्या वर्धापन दिनाला, कारण की यशवंतराव चव्हाण यांना बोलवण्याचं ठरवलं आणि बातमी पसरवली, धौम्यगडावरती मुख्यमंत्री येणार आहेत, धौम्यगडावरती मुख्यमंत्री येणार आहेत. वाड्या वस्तीवरून समाज एकत्र यायला लागला आणि ज्या वेळेस दर्शन घेतलं यशवंतराव चव्हाणांनी भगवान बाबांचं आणि भाषणासाठी उभा राहिले आणि त्या क्षणी म्हटले, मी आत्तापर्यंत महाराष्ट्रभर नव्हे अनेक देश फिरलो. मला बातमी समजली की गडाचा वर्धापन दिने, मला असं वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी एकत्र केलेले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांसारखाच हा सुद्धा एखादा गड असू शकतो. शिवनेरी गड आहे, रायगड आहे, या गडांसारखाच असा कोणता तरी हा ऐतिहासिक गड असू शकतो. हा ऐतिहासिक नाही, हा भक्तीच्या जोरावरती केलेला हा गड आहे. इथून पुढे या गडाला धौम्यगड म्हणायचं नाही. भगवान बाबांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या अभ्यासावरती, स्वतःच्या ज्ञानावरती हा गड उभा केलाय. उद्यापासून तुम्ही याला भगवानगड म्हणायचं, उद्यापासून तुम्ही या गडाला भगवानगड म्हणायचं. अरे भगवान बाबांना भगवान हे नाव दिलं माणिक बाबांनी आणि भगवान गडाचं नामकरण भगवानगड हे केलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ते यशवंतरावजी चव्हाण यांनी केलं. आणि तेव्हापासून बाबांनी गावोगावी जायचं. बाबांनी ठरवलं, नारळी सप्ताह सुरू केले, समाजाला एकत्रित आणण्याचं काम केलं. पण तुम्हाला सांगू का, काही जवळची माणसं तरी भगवान बाबांना त्रास द्यायला लागले. बाबा ते त्रास सहनच करत गेले. तुम्हाला सांगू का, काही माणसं सहन करणारे असतात, पण बाबा सहन करत होते, पण एखाद्या दिवशी मात्र त्याचा काटाच काढत होते. त्या काळाची असणारे ब्राह्मण सुद्धा भगवान बाबांना त्रास द्यायचे. ते ब्राह्मण म्हणायचे, अरे हे काय लावलंय, कीर्तनच करतो म्हणे, आळंदीला शिकलाय, आळंदीहून आला, कीर्तन करायला लागला, लोकांची दिशाभूल करायला लागला. हे कोण? त्या काळची असणारे ब्राह्मण म्हणायला लागले त्या काळची. मग बाबांनी ठरवलं, हा लोकांची दिशाभूल करतोय, हा महाराज कशाचा, हा साधू नाही, हा संधी साधू आहे. म्हणजे काही समाजकंटकांनी भगवान बाबांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाईट प्रकारे पसरण्याचं काम सुरू केलंय. आणि त्या काळी असणारे पत्री सरकार, क्रांतिसिंह नाना पाटील यांना एक दिवस त्या परिसरामध्ये हैदराबाद वरून इकडं येत असताना कोणतरी म्हटलं, बाबा भगवान बाबा साधू नाही, तो संधी साधू आहे, समाजाची दिशाभूल करतोय, समाजाकडून पैसा गोळा करतोय, असं म्हटलं तो ब्राह्मणाने. बघू तरी कोण आहे, यांना पहिले तुम्ही बेड्या ठोका. बेड्या ठोकणं म्हणजे काय सोपं नव्हतं. पत्री सरकार म्हणायचे आणि क्रांतिसिंह नाना पाटील जिथं छापा टाकायचे तिथं बरोबरच त्याला पत्र्यास ठोकून यायचे. सकाळ सकाळच्या पारी बाबा पूजा करत होते पांडुरंगाची आणि क्रांतिसिंह नाना पाटील सभा मंडपामधून बघत होते. काय ते सोज्वळ रूप पांडुरंगाचं, काय ते सोज्वळ रूप भगवान बाबांचं. भगवान बाबा संधी साधून नसू शकतात, नाहीत. एवढं तेजस्वी रूप बघून साक्षात ईश्वर अवतारी भगवान बाबा, काय त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं. पत्र्या ठोकायला आले होते क्रांतिसिंह नाना पाटील, पण भगवान बाबांचं दर्शन घेतलं. बाबा मी चुकलो, मला माफ करा. अहो काय झालं नाना पाटील, काय झालं? अहो तुम्ही समाजात हितचिंतक आहात आणि तुम्ही माझ्या पाया पडताना काय चुकलं तुमचं काही चुकू शकत नाही. बाबा मला समाजकंटकाने तुम्हाला बेड्या ठोकायला पाठवलं होतं. समाजाने तुमच्यावरती काही बी माझ्याकडे तुमची प्रतिष्ठा, तुमची वाईट कृत्य मला सांगण्याचं लोकांनी काम केलं होतं, म्हणून मी तुम्हाला पत्र्या ठोकायला आलो होतो. भगवान बाबा म्हणतात, त्रास देणारे असतात हो नाना पाटील, जास्त मनावरती घेऊ नका, तुम्ही भोजन करा. अख्खा गड दाखवला आणि क्रांतिसिंह नाना पाटलाचा सुद्धा पाठिंबा
ज्या वेळेस पत्र्या ठोकायला आलेले क्रांतिसिंह नाना पाटील हे भगवान बाबांचे शिष्य झाले आणि या क्रांतिसिंह नाना पाटलांसोबतच भगवान बाबाने हैदराबाद गॅजेटला सुद्धा निजामशाहीच्या विरोधामध्ये, जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमांना मोगलांना धडा शिकवला, त्याच्यानंतर भगवान बाबांनी सुद्धा इकडे मराठवाड्यामध्ये मोगलांना धडा शिकवण्याचं काम केलंय. भगवान बाबा राजे होते आणि भगवान बाबा संत होते. भगवान बाबांना जेवढ्या पदव्या लावल्या तेवढ्या कमी आहेत. भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न होते. अरे भगवान बाबा ज्या गावामध्ये जायचे, भगवान बाबांचं दर्शन समाज घ्यायचा आणि भगवान बाबांसमोर पोतो पोतो पैसा साचायचा. त्या काळामध्ये काय ऐश्वर्य संपन्न जगणं, कारण की समाजासाठी होतं. त्या काळी सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा या दोघा जणांनी गुरु शिष्याचं नातं, भगवान बाबा वामनभाऊ महाराजांना गुरुस्थानी समजायचे, गुरुस्थानी असायचे. गहिनीनाथ गडावरती जायचे, भाऊंचं दर्शन घ्यायचे. एक दिवस गडावरती गेले, भाऊ मोठ्या देवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या होत केली जाते, तुम्ही काय करा, तुम्ही माझ्यासोबत चला, आपल्याला पशुहत्या बंद करायची. लोक मला घाबरत नाहीत, कारण की भगवान बाबांचा स्वभाव म्हणजे शांत स्वभाव होता. भाऊ समाज तुम्हाला घाबरतोय कारण की तुमचा स्वभाव म्हणजे रागीट स्वभाव, दिसणं रागीट होतं, पण भाऊ जेवढे दिसायला रागीट होते पण मनाने तेवढेच कवळे होते. या समाजावरती प्रेम करायचे. पण जो भाऊंच्या विरोधात जाईन, जो समाजाच्या विरोधात जाईन, जो परमार्थाच्या विरोधात जाईन, जो धर्माच्या विरोधात जाईन ना, त्याला धडा शिकवल्याशिवाय वामनभाऊ महाराज राहत नव्हते. वामनभाऊ महाराज मोठा गावामध्ये आलेले आहेत. कोण आज पशु हत्या करते मी बघतोच. कीर्तनामध्ये कीर्तन सुरू केलंय आणि गावकऱ्यांना पंचक्रोशीतल्या भक्तगणांना गोळा केलं. अरे तुम्ही, ती आपली आई आहे, ती आपली माता आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं शक्तिपीठ माहूरगडची रेणुका माता, आणि ती तांदुळा स्वरूपामध्ये प्रगट झालेली भक्ताच्या प्रेमपोटी, आणि त्या आईला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य मांडण्याऐवजी तुम्ही त्या आईला बळी देताय. मला सांगा, त्या आई समोरच जर तुम्ही तिच्या लेकराचा बळी देत असाल, अरे कशी ती माय माऊली, कशी मोठ्याची रेणुका माता तुमच्या नवसाला पावेल. उद्यापासून तुम्ही पशुहत्या करायची नाही. तुमचा नवस जर असेल ना, तुम्ही नवस जरूर पूर्ण करा, पण ती पशुहत्याला बळी देऊ नका. तुमचे असणारा जी पशु प्राणी तो देवीवरती आणून सोडा. आज सुद्धा लोक नवस करतात, पण तिथं बळी कापला जात नाही. सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी ती थाली पशु हत्या बंद केली. सद्गुरू भगवान बाबांनी, सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी मडी या ठिकाणी सुद्धा पशु हत्या बंद केली. मडी या ठिकाणी तर गो हत्या केली जायची. अरे गो हत्या, जिच्या उदरामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत, ती आपली आई, ती माता, गोमाता, आणि तिची हत्या केली जाते. भगवान बाबा असे आडवे गेले त्याला आणि म्हटले, तुला जर बळीच द्यायचा असेल, त्या गायीच्या अगोदर माझा बळी दे आणि मग तू गायीचा बळी दे. त्या गायीमधला चैतन्य आणि माझ्यामधला चैतन्य एकच आहे. तू त्या आईला मारतोस. भगवान बाबाकडे बघितलं, त्या कसाईने भगवान बाबांचं दर्शन घेतलं. तुम्हाला सांगू का, जी माणसं भगवान बाबाच्या समोर जायची ना, ती माणसं भगवान बाबाच्या प्रेमातच पडायची. भूल हो गई हमसे, माफ कर दो. तो मुस्लिम बांधव होता. बाबा म्हटले, तू एक काम कर, बळी देऊ नको. कबीरजींनी सांगितलंय, सगळ्या संतांनी सांगितलंय, तू संगत चांगल्याची कर. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल. त्यांनी गळ्यात पवित्र तुळशीची बाबांचा ऐकून माळ घातली आणि ते कुटुंब आज सुद्धा एका महिनावारीला गहिनीनाथ गडावरती जातं आणि एका महिनावारीला भगवान गडावरती जातं. तुम्हाला सांगू का, साधू महात्मे एका समाजापुरते, एका जातीपुरते कधीच मर्यादित नसतात. माफी मागून बोलतो, साधू महात्म्यांना समाजामध्ये आपण जातीमध्ये वाटून घेतलं. भगवान बाबा वंजाराचे, संत सावता महाराज माळ्याचे, नरहरी सोनाराचे, संत गोरा कुंभार कुंभाराचे. संतांना कधी जात नसते मायबापांनो. संतांना जर जात असते तर मला सांगा, भिल्ल जमातीचा अंगरक्षक काना नावाचा तो काना बाबांची सेवा त्यांनी केलीच नसते. संत महात्मे सर्वांसाठी मर्यादित असतात. जाऊ द्या, समाजकंटक होते, बाबांना त्रास देत होते, पण तरी बाबांचा ऐश्वर्य संपन्न जगणं. लोक बाबांना आपल्या अडीअडचणी सांगायचे, वामनभाऊ महाराजांना सांगत नव्हते. भगवान बाबांना आपल्या अडीअडचणी सांगायचे. आता मडी या ठिकाणची गोहत्या बंद झाली, मोठा देवरती गोहत्या बंद झाली. चिंचाळ्या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जत्रेला बकरं कापायची, ती झाली सुद्धा पशुहत्या भगवान बाबांनी, वामनभाऊ महाराजांनी बंद केली. आता समाज
एकत्रित यायला लागला. लोक भगवान बाबांना आपल्या अडचणी सांगायला लागले. भगवान बाबा त्यांचं निवारण करत होते. पण लोक वामनभाऊ महाराजांसमोर उभा राहायचं म्हटलं तरी घाबरत होते.